तर्फे जी लिंबूवर्गीय पिकांसंदर्भात आपल्याकडे पूर्वीचा जो व्हिडिओ आहे त्याच बागेतील हा व्हिडिओ आहे। बारामती तालुक्यात उंडवडी या गावातील। तर या ठिकाणी या बाग अशा पद्धतीने ही डेव्हलप झालेली आहे। पूर्वीची होती त्यापेक्षाही चांगली झालेली आहे, परंतु आत्ताच्या ह्या पावसामुळे यामध्ये जो करप्याचा अटॅक आहे तर लिंबूवर्गीय पिकामध्ये तो आढळून येत आहे। तसंच न्यूट्रिशन मॅनेजमेंट आणि इतर ज्या काही समस्या या लिंबू पिकामध्ये किंवा आपल्या लिंबूवर्गीय पिकामध्ये कागदी लिंबू असेल, मोसंबी असेल, संत्रे असेल या पिकामध्ये दिसून येतात, तर त्यावरती काम करणं गरजेचं आहे। अशा पद्धतीनं या ठिकाणं बागेमध्ये नागाळीचा अटॅक आहे तर तो कंट्रोल करणं गरजेचं आहे, किंवा पानांच्या 2 लेअरमध्ये जी अळी असते त्याला आपण नागाळी म्हणतो, तर ती या ठिकाणी असते। अशा पद्धतीनं ती अळी पानाच्या 2 लेअरमध्ये वाढते आणि ती पानामधील साधारणपणे क्लोरोफिल ही खात असते आणि खाल्ल्यामुळं काय होतं तर पानांची कॅनॉपी खराब होते आणि कॅनॉपी खराब झाली की आपल्या उत्पन्नावर परिणाम होतो। म्हणून या ठिकाणं लिंबूवर्गीय पिकांमधील ज्या विविध प्रकारच्या समस्या असतात त्यावरती काम करणं गरजेचं असतं। तर यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बागेमध्ये झालेल्या विविध प्रकारच्या किडींचा अटॅक, त्यामध्ये विशेष करून लीफ मायनर ज्याला म्हणतो आपण किंवा नागाळी म्हणतो, तर ती कंट्रोल करणं। त्यानंतरनं जो करपा असतो तर तो, आणि त्याचबरोबर इतर काही डिफिशियन्सी असतात तर त्या कंट्रोल करणं हे लिंबूवर्गीय पिकामधील म्हणजेच कागदी लिंबू, संत्री, मोसंबी आणि यामधल्या ज्या न्यूट्रिशनच्या डिफिशियन्सी असतात त्या कंट्रोल करणं। किडींचा जो अटॅक होतो आहे किंवा या बागेमध्ये आता दिसून येतो आहे तर ही नागाळी वगैरे आहे, तर यामध्ये ही जी पानं अशी खराब होतात नवीन फुटलेली, तर परिणाम याचा काय होतो आपल्या बागेचं उत्पादन घेताना जे आपल्याला बहाराचं नियोजन करायचं असतं तर ते नियोजन करताना या अळीच्या प्रादुर्भावामुळे करणं ते शक्य होत नाही, किंवा आपला बहार धरताना आपल्याला कमी जास्त प्रमाणात बहाराचं या ठिकाणी बागेमध्ये असमतोल निर्माण होतो। त्यामुळे पर्यायीनं आपल्याला फळांचं उत्पादन किंवा गुणवत्ता ज्याला म्हणतो आपल्याला ती सातत्यपूर्ण घेता येत नाही। तर या संदर्भामध्ये आपण लिंबूवर्गीय पिकांमधील विविध प्रकारच्या ज्या समस्या असतात, उदाहरणार्थ मंगोस किंवा ज्याला आपण फळं लाल पडणं, नंतरनं एकसारख्या प्रकारची वाढ होत नाही किंवा फळांवर त्याचं खवल्या टाईप येतं ज्याला आपण कॅन्कर म्हणतो, तर ह्या प्रकारच्या ज्या काही वेगवेगळ्या डिफिशियन्सी जाणून येतात पिकांमध्ये, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रोग किडींचा प्रादुर्भाव जाणवतो लिंबू पिकामध्ये, तर त्यावरती आपण ज्या काही गोष्टी सांगतो त्या आपण प्रॅक्टिकली एकदम ज्याला आपण काय वन टॉप सोल्युशन की ते घेतल्यानंतर तुम्हाला ते त्या कालावधीमध्ये ते कंट्रोल मिळून जाईल, आणि कंट्रोल मिळालं की तुमची बाग ही निरोगी, सदृढ आणि दर्जेदार ज्याला म्हणतो वाढ किंवा जोमदार वाढ ज्याला म्हणतो आपण ती होऊ शकते। आणि ती झाल्यानंतरनं या ठिकाणी आपल्याला लिंबूवर्गीय पिकांमधून चांगल्या पद्धतीने उत्पादन घेता येतं। आता मृग बहाराची बऱ्याच ठिकाणी बागेमध्ये अशा प्रकारच्या ज्या सांगितलेल्या समस्या आहेत त्या जाणवत असतील तर निश्चित त्या आपण चांगल्या पद्धतीनं जे काही कृषी विज्ञान आधारित म्हणजे ॲग्रिकल्चर सायन्स ज्याला म्हणतो आपण, त्यामध्ये सीड, पेस्टिसाईड, डिसीज मॅनेजमेंट, त्यामध्ये ते इंटिग्रेटेड मॅनेजमेंट म्हणजे जैविक आणि रासायनिक असं संतुलित वापर करून केला तर ते चांगल्या पद्धतीने नियंत्रण करता येतं। मार्केटमध्ये वेगवेगळ्या किडींसाठी, रोगांसाठी औषधं असतात, परंतु ती तेवढ्यापुरती तात्पुरतं रिझल्ट देतात। तर आपल्याला बाग ही कायमस्वरूपी निरोगी, तजेलदार वाढणारी आणि त्याचबरोबर बहाराचं नियोजन चांगल्या पद्धतीनं होणारी अशी बाग असावी। तर ती केल्यानंतरच आपल्याला लिंबूवर्गीय पिकांमधून चांगलं उत्पादन मिळू शकतं। तर या संदर्भामध्ये आपण मार्गदर्शन करतो, तर यासाठी निश्चित संपर्क करू शकता। त्यासाठी नंबर आहे 73 97 86 97 आणि यूट्यूब चॅनल आहे ढमढेरे ॲग्रो सोल्युशन.1। त्याचबरोबर कन्सल्टन्सी आहे ढमढेरे ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस। तर यावरती आपण वेगवेगळ्या प्रकारचं विविध पिकांमधील ज्या समस्या असतात प्रमुख त्यावरती काम करतो। त्यानंतर रिझल्ट
आणि विशेष करून आपण जे कामं करतो ते केळी पीक असेल, लिंबूवर्गीय पिकं आहेत, ऊस आहे, त्यानंतर डाळिंब आहे आणि इतर काही जी पिकं आहेत. आणि वन टॉप सोल्युशन सांगण्याचं कारण एकच की ज्या काही समस्या ह्या पिकांमध्ये असतात तर त्यावरती प्रॉपर आणि इंटिग्रेटेड पद्धतीनं कीड रोग व्यवस्थापन करणं, बाग निरोगी ठेवणं या संदर्भामध्ये काम करत असतो आणि केलेलं आहे. हे रिझल्ट आणि ह्या ठिकाणी आत्ता ज्या ह्या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये हे जे लीफ मायनरचे जे अटॅक आहेत किंवा पानं कुरतडणारे आळे आहे, हे लीफ मायनर आहे पहा. हे अशा पद्धतीनं पानं खाल्ली गेलेली आहेत आणि हे आपल्याला जे नवीन अशा पद्धतीचं पानं खराब होत आहेत, नवीन आलेले फूट, आणि परिणामी आपल्या फुलधारणेवरती याचा परिणाम होतो. अशा पद्धतीने हे सोनेरी रंग आलेला असतो पहा. आणि ही लीफ मायनरचा अटॅक आहे आणि ह्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं आलेले नवीन फूट खराब होते. लीफ मायनरचा अटॅक. अशा पद्धतीनं लिंबूवर्गीय पिकांमध्ये आपण मार्गदर्शन करतो. या पद्धतीचं मार्गदर्शन सगळ्यांना मिळणं किंवा यातील ज्या समस्या आहेत ह्या समजणं आणि त्यावरती इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट किंवा एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन करणं हे लिंबूवर्गीय पिकांसाठी आणि इतर पिकांसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी आपण निश्चित संपर्क करू शकता. संपर्क नंबर आधी दिलेला आहे. तरीही पुन्हा एकदा की 73 97 86 97 97. धन्यवाद लिंबू बागायतदारांनो आणि लिंबूवर्गीय फळपीक बागायतदारांनो.